स्वागत आहे तुमचं या YMPच्या विचारकट्ट्यामध्ये. या विचारकट्ट्यामध्ये विशेष मुलाखत असतात, आपण पाहत असतो. तसंच आज या विशेष मुलाखतीमध्ये आपण एक विशेष मुद्दा घेऊन आलेलो आहे की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बांधकाम कामगार व इतर कामगारांना वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. ते योग्यरित्या ते बांधकाम कामगारापर्यंत पोहोचत नाहीत असे बरेच जणांचे कंप्लेंट असतात. ते का पोहोचत नाहीत, कशा प्रकारे त्याचा प्रोसेस असतं आहे, ते का कंप्लीट होत नाही, त्याचबद्दल आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत असताना आपण या होणाऱ्या त्रुटीमुळे असं बरेचदा समोर येतं आहे की काही त्रुटीमुळे ते फॉर्म ॲक्सेप्ट केले जात नाहीत बांधकाम विभाग कार्यालयाच्या अंतर्गत. तर आपण लोकसत्ता युवा संघटने संस्थापक अध्यक्ष आहेत इलाही बशीर शेख. त्यांचंच एक लोकसत्ता ऑनलाईन सर्व्हिस आहे, त्या माध्यमातून ते समाजकार्य करत असतात आणि त्यांना ह्या विषयातलं भरपूर काही माहिती आहे. आपण त्याचमुळे त्यांची एक विशेष मुलाखत घेणार आहोत. तर आपण या बांधकाम कामगार विशेष याच्याबद्दल इलाही बशीर साहेब शेख यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्याकडून परिपूर्ण माहिती घेणार आहोत की त्याचं प्रोसेस काय आहे, त्याला ऑनलाईन फॉर्म कसा असतो, त्याला कसं भरायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आणि त्याचा मिळणारा लाभ, ह्या गोष्टी आपण सर्व त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुमचं या YMPच्या विचारकट्ट्यामध्ये स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की कामगार नोंदणी यांना लागणारे आवश्यक कागदपत्रे हे कशा स्वरूपाचे असतात, म्हणजे काय त्या कामगार नोंदणी बांधकाम कामगार नोंदणीला कोणते आवश्यक असतात? प्रेक्षकाचं अधिक स्वागत करतो मी. आणि मी आजरभाई सय्यद यांनी मला जे प्रश्न विचारले त्याचं परिपूर्ण उत्तर द्यायचा प्रयत्न करेन आणि जे स्पष्ट आहे ते मी सर्व माहिती याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर जसं की आजरभाईचं पहिलं प्रश्न आलं की बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्र महत्त्वाचा प्रश्न आहे आणि नागरिकाला संभ्रमामध्ये राहण्यासारखा प्रश्न आहे. तर बऱ्याच लोकांना नोंदणी करण्यासाठी काय लागतं आहे, काय आवश्यकता आहे ते माहीत नाही. कोण म्हणते हे आणा, कोण म्हणते ते आणा. त्यामुळे नागरिक खूप त्रासामध्ये आहे आणि ते भटकत आहे आणि त्याला योग्य मार्गदर्शन नाही भेटल्यामुळे ते करत पण नाही आणि त्याचा लाभ पण घेऊ शकत नाही. तर त्यामुळे आता आजरभाईच्या ज्या कट्ट्यामध्ये आहे तर आम्ही असं ना बांधकाम कामगारांना व इतर कामगारांना असं कळवू इच्छितो आम्ही की बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी काहीच मोठे डॉक्युमेंट्स लागत नाही. नुसतं परिवारातील जेवढे व्यक्ती आहेत त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईज फोटो, बस एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये बांधकाम कामगारची नोंदणी होण्यासाठी कागदपत्र बस पासपोर्ट साईजचा फोटो होऊन जातं. आधार कार्ड परिवारातील नवरा बायको आणि पहिले 2 अपत्य यांच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईज फोटो एवढं फॉर्म फिलअप करता वेळेस त्याला लागते. त्याच्यानंतर मग डॉक्युमेंट्स त्याच्या पलीकडे काही लागत नाही. एवढंच. त्याच्यानंतर नोंदणी झाल्यावर त्याचा मिळणारा प्रथम लाभ तो कशा स्वरूपाचा आपल्या राज्य सरकार जे आहे बांधकाम कामगार नोंदणीचा ते पहिला जो लाभ आहे नोंदणी झाल्यानंतर ते पहिला लाभ कोणता आहे? नोंदणी झाल्यानंतर पहिलं तर बांधकाम मजूर आणि बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार जे असतात तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांना जे लागणारे अत्यावश्यक वस्तू आहेत जसे की हेल्मेट आहे, जॅकेट आहे, तुमचं सेफ्टी बेल्ट आहे आणि शूज आहे, बॅटरी आहे. तर ते अत्यावश्यक लागणारे सेफ्टी किटचे जो एक पेटी आहे तर अशा प्रकारे पेटी असते. तर ती पेटी प्रथम देण्यात येते नोंदणी झाल्यानंतर. मग त्याच्यानंतर त्याला घरोपयोगी वस्तू तर त्याच्यामध्ये वाट्या आले, ग्लास आले, त्याच्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी टाकी आली, त्याच्यामध्ये डाळ घेण्याचा चमचा आहे, भात घेण्याचा चमचा आहे आणि त्याच्यासोबत मिक्स याचं तुमचं कुकर आहे. असं जेवढं पण जीवनावश्यक उपयोगी वस्तू आहेत एक घरगृहस्थी करण्यासाठी तर तेवढ्या वस्तू भेटतात त्यांना. म्हणजे प्रथम जर नोंदणी ज्याची असेल त्याला 2 एक संच किट म्हणजे सुरक्षा संच असं म्हणता येईल. घरोपयोगी किट खूप छान होते. आणि पण ते सगळ्यात जास्त जो नंतरचा जो येतो प्रथम तो नोंदणी करतो त्याच्यानंतर त्याचं रिन्युअलचा प्रोसेस कसा असतो किंवा रिन्युअल ते किती दिवसानंतर त्याला करणे अनिवार्य आहे? प्रत्येक 1 वर्ष झालं की रिन्यू करणं बंधनकारक आहे.
जसं हां 1 वर्षानंतर त्या कार्डावर जे आपण नोंदणीकृत कार्ड असते त्याच्यावर तारीख दिलेली असते. त्याच्या हिशोबाने 1 वर्ष झालं की ऑटोमॅटिक ते इनॲक्टिव्ह होतं. तर ते इनॲक्टिव्ह होण्याच्या अगोदरच आपल्याला त्याला ॲक्टिव्ह करून घ्यावं लागतं. ॲक्टिव्ह करून घेऊन त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये योजनेचा लाभ घेता येतं. जसं की त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल नवीन नोंदणी पण झाली तर नोंदणी करणाऱ्या कामगाराचं समजा लग्न झालं नसेल तर त्याच्या लग्नासाठी प्रथम लग्नासाठी 30,000 रुपये भेटतात. मग त्याच्या मुलाचं किंवा मुलीच्या प्रथम डिलिव्हरी प्रस्तुती असते किंवा सिझरिंग असते तर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर 15,000 रुपये आणि त्याच्या माध्यमातून जर सिझर झालं तर 20,000 रुपये आणि दुसऱ्या अपत्यासाठी पण सेम प्रोसेस आहे. पहिला अपत्य जसं दिलं 15,000 आणि 20,000 तसं दुसऱ्या अपत्यासाठी पण 15,000 नॉर्मल डिलिव्हरी सिझर झालं तर 20,000 रुपये. मग त्याचा मुलगा जेव्हा शाळेमध्ये जातो किंवा मुलगी शाळेमध्ये जातो तर त्याला पहिलीपासून 7वीपर्यंत 2,500 रुपये प्रतिवर्ष भेटतात शिष्यवृत्ती म्हणून. तर त्याच्यानंतर मग त्याचा मुलगा जेव्हा 8वी ते 10वीपर्यंत शिकण्यासाठी जातो तर त्यावेळेस प्रतिवर्षी त्याला 5,000 रुपयाच्या हिशोबाने भेटतात. मग त्याचा मुलगा जेव्हा 10वी 11वीसाठी जातो तर त्याला प्रतिवर्षी 10,000 रुपये भेटतात आणि त्याचा मुलगा जेव्हा 10वीमध्ये 50% जास्त गुण घेतो तर त्याला 10,000 रुपये भेटतात आणि त्याचाच मुलगा डिप्लोमा करतो त्यावेळेस 20,000 रुपये आणि 12वीमध्ये जर 50% मार्क घेतला तर त्याच्यामध्ये अजून त्याला 10,000 रुपये. अशी म्हणून भरपूर लाभदायक योजना आहेत आणि त्याच्यामध्ये जर त्याचा मुलगा अजून हुशार असून अजून काही पडायचे इच्छुक असेल जसं की समजा इंजिनिअरिंग शिकत असेल इंजिनिअरिंग शिकण्यासाठी त्याचा कोर्स 3 वर्षाचा असो 5 वर्षाचा असो तर त्या कोर्ससाठी प्रतिवर्ष 60,000च्या हिशोबानं त्याचं जेवढ्या वर्षाचा कोर्स आहे त्या वर्षी प्रतिवर्ष 60,000 भेटत जाणार. म्हणजे हाय एज्युकेशनला सुद्धा एज्युकेशन आहे आणि तेवढंच नसून ज्या आता बांधकाम कामगाराचे मुलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत असतील तर त्यांच्या मुलांसाठी पण प्रतिवर्षी 1,00,000 रुपये शिष्यवृत्ती आहे. त्यांचं म्हणजे कोर्स कोणाचा 3 वर्षाचा असेल कोणाचं 5 वर्षाचा असेल त्या हिशोबाने प्रतिवर्षी 1,00,000 रुपये भेटणार. आणि त्याच्यानंतर पण अजून समजा कोणाच्या मुलाची इच्छा असेल मला MSc-IT शिकायचं आहे तर MSc-IT शिकत असेल तर त्याला लागणारी जी फीस आहे ते पण महाराष्ट्र शासनातर्फे भेटून जाते तुम्हाला. तर एकदम सोयीस्कर सुविधा आहेत आणि जास्तीत जास्त लाभ आहे याच्यामध्ये. तर बांधकाम कामगारांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना शिकून त्यांचे भविष्य उज्ज्वल करावं हे मी ह्या माध्यमातून या कट्ट्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो. रिन्युअलबद्दल माझे काही असे प्रश्न आहेत की रिन्युअलचा जो प्रोसेस आहे सर्वात प्रथम तो इंजिनियरचा शिक्का परत महानगरपालिकेमधून आवक जावक नंबर असा काहीतरी आहे की असं त्यांना देण्यासाठी काही माझ्या म्हणजे विचार करण्यामध्ये मागे आम्ही काही गोष्टी झाल्या होत्या की ते त्यांच्यामध्ये त्या देण्यामध्ये खूप त्रास होते. त्याच्याबद्दल काय तुमची म्हणजे तुमचं काय मत आहे? त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर माननीय मंगेशजी झोले साहेब आहेत सहाय्यक आयुक्त बांधकाम कामगार व इतर इमारत कामगारचे तर त्यांच्याशी आम्ही समक्ष भेटलो आणि आमचे जे पण प्रश्न होते किंवा अडचणी होते जसे की स्कॉलरशिपची काही मागणी करतो स्कॉलरशिपची मागणी करताना 75% उपस्थितीचं प्रमाणपत्र अनिवार्य आहे तर त्यावेळेस आम्ही काही मुस्लिम समाजाची स्कॉलरशिप भरली तर त्याच्यामध्ये त्यांच्या उर्दू माध्यमातून मार्क मेमो होतं गेल्या मागील वर्षाचा. तर त्याच्यामध्ये मग साहेबाकडून म्हणण्यात आलं किंवा तिथून सांगण्यात आलं की बाबा असं आम्हाला उर्दूचं काही एवढं कळत नाही तर तुम्ही मराठी भाषेमध्ये लिहून आणावं. तर आम्ही त्याचा पाठपुरावा केला पार मुंबईपर्यंत केलं. मुंबईमधून त्यांचं परिपत्रक आलं की बाबा असं काही नाही की आम्ही तुमची काही छोटे मोठे काही अडचणी असेल तर आम्ही तिथलं सोल्युशन करायला तयार आहे. तर माननीय मंगेश झोले साहेब असतील किंवा अधिकारी देशमुख साहेब असतील तर त्यांनी आम्हाला गवाही दिली की छोटे मोठे जे अडचणी आले तर त्याला आम्ही नाही येण्याचं 100% आम्ही देऊ आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना कसं सुविधा देता येईल कसं जास्तीत जास्त सुविधा देता येईल त्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तुमच्या पाठीशी आणि पूर्ण यांचं बांधकाम कामगाराचं त्यांच्या बायकोचं त्यांच्या परिवाराचं उदरनिर्वाह पण व्हावं आणि त्यांचे एज्युकेशन पण वाढावं. अशिक्षित असलेलं पण शिक्षित व्हावं त्या हिशोबाने आमचं पण प्रयत्न आहेत आणि तुमच्या सहकार्याने आम्ही पण पुढं चलू आणि तुम्हाला काही पण मार्गदर्शन पाहिजे किंवा काही अडचण येत असेल तर आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत अशी त्यांनी गवाही दिली आणि त्या हिशोबाने काम चालू आहे. हे लातूरसाठी झालं हे तर समजा जर कुणाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल बरं
त्या संदर्भात बांधकाम कामगार जरी नवीन काढायचं असेल किंवा रिन्युअल करायचं असेल तर लातूर शहरामध्ये हे आपला ॲड्रेस कुठला येतो हा? हे आपलं दीपज्योती नगर आहे, MIDC रोड, सोहेल नगरच्या बाजूला आणि लातूर या ठिकाणी येऊन किंवा आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधू शकतो. जेवढं आमचं मार्गदर्शन होईल तेवढं आम्ही करू शकतो. आणि प्रत्येक जिल्हा वाईज प्रत्येक तालुक्यावाईज जिथल्या तिथं सर्व सुविधा मिळवून द्यायलाच प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे सर, तुम्ही आलात या वाणिज्य विचारकर्त्यामध्ये आणि मुलाचं म्हणजे तुम्ही एक खरंच ज्या कामगार अहोरात्र काम करत असतो, काबाड कष्ट करत असतो, त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाची तर परिपूर्ण बांधकाम कामगार तुम्ही सांगितलेल्या तेवढ्या योजना तर अंमलात आणलेल्या आहेत, परंतु काही जणांना भेटतात, काही जणांना भेटत नाही. आणि हे एवढं छान काम तुम्ही तुमच्या माध्यमातून ह्या समाजाला एक जवळ आणण्याचं काम शासनाचं आणि कामगाराचं आणि त्यांना सोयी देण्याचं काम तुम्ही खूप चांगलं काम करतात आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ह्या वाहिनी विचारकर्त्यामध्ये माहिती दिला. त्याच्याबद्दल मी तुमचा परत धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. आणि आपण लवकरच भेटू पुढच्या एपिसोडमध्ये अशीच एक विशेष मुलाखत घेऊ. धन्यवाद.